नमस्कार, मी अशू. आय एम अशू कुकिंग चॅनलवर सर्वांचं स्वागत करते. आज आपल्याला विदर्भातील म्हणजे चंद्रपूर, नागपूर साईडला केला जाणारी भरलेली ढेमसेची रेसिपी करणार आहोत. रेसिपी खूप छान आहे. रेसिपी करताना मी खूप साऱ्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण करणार आहोत भरली ढेमसी. यालाच काही ठिकाणी दिल पसंदीदा किंवा टिंडे म्हणतात. ही घेताना आपल्याला छान अशी निवडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता याच्यावर बारीक बारीक केस आहे. तेही घेतली की ढेमसी आतून छान अशी कोवडी असतात आणि ही विदर्भामध्ये खास करून आमच्या चंद्रपूर आणि नागपूर साईडला खूप छान असे मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी लिंबूच्या साईजमध्ये सुद्धा मिळतात. इथे मी ढेमसे छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ह्या ढेमसाच्या वरचा जो भाग आहे तो आपण चमच्याच्या मागच्या साईडनी काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आतमधला गर सुद्धा काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता की मी जास्त कोरून नाही घेतला आहे याला. अशीच आपल्याला सर्व ढेमसी कोरून घ्यायची आहे. आता हे जे काढलेला गर आहे ते आपल्याला स्टफिंगसाठी वापरायचं आहे. आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत. इथे मी छान अशी कढई गरम करून घेतलेली आहे. यामध्ये आपण घालूया 1 चम्मच तेल. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे जिरा. जिरे चटकले की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. याला छान असं परतवून घेऊया. त्यात थोडंसं मीठ घाला म्हणजे कांदे छान सॉफ्ट होणार. आता यात आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. आता हे आपलं आलं लसूण आणि कांदा छान असं परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडीशी धनेपूड, थोडीशी हळद, 1 चम्मच तिखट आणि चवीनुसार मीठ आणि सोबतच आपण 1 चम्मच सावजी मसाला घालणार आहोत त्यात. आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. आता छान असं परतून झालं की जे आपण गर काढलेलं होतं ढेमसाचा तो आपण त्यात घालायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आणि तो गर शिजायसाठी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घेतलं की त्या मसाल्यात टाकलेला गराचा कच्चापणा चालला जाणार. जर तुम्हाला सावजी काळा मसाल्याचं रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. आता छान मसाला रेडी झालेला आहे. आता आपण गॅस ऑफ करून घेऊया. मिश्रण थंड करून घेऊया. आता हा आपला जो सारण आहे तो छान असं थंड झालेला आहे. आता त्या ढेमस्यामध्ये हा मसाला भरून घेऊया. तुम्ही चमच्याने किंवा हाताने मसाला भरून घेऊ शकता. असं पूर्ण भरून घ्यायचं आहे जेवढा त्याच्यामध्ये बसेल मसाला तेवढा. आता आपल्याला सर्व ढेमस्यांमध्ये
मसाला भरून घ्यायचा आहे। आता हे सर्व ढेमसे भरून झालेले आहे आणि हा एवढा मसाला उरलेला आहे तो आपण आता ग्रेव्हीसाठी यूज करणार आहोत। मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये आपण भाजीला लागणारं तेल घेऊया। मी इथे 1 वाटी तेल घेतलं आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे, त्यात आपण जिरा आणि तेजपान घालून घेऊया। आता आपल्याला हे जे ढेमसे आहे भरलेले ते एक एक करून सोडून घ्यायचे आहे। आणि याला छान असं 5 मिनिटं मध्यम आचेवर झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान असं तेलात फ्राय पण होऊन जाणार। आता उघडून बघूया, मस्त असे छान फ्राय झालेले आहे। आता आपण थोडे मसाले घालूया, थोडीशी हळद, थोडीशी तिखट, चवीनुसार मीठ आणि जो उरलेला सारण आहे तो आपण इथे घालून घेऊया आणि मस्त असं मिक्स करून घेऊया। आणि मसाला बनवलेला भांडा आहे त्यात मी पाणी घालून छान असं त्यातला मसालाचा पाणी काढून घेतला होता, तो आपण पाणी भाजीत घालून घेऊया। आता आपण 10 मिनिटं मध्यम आचेवर झाकून शिजायला ठेवणार आहोत। आता आपण झाकण काढून बघूया, मस्त असे ढेमसे शिजले गेलेले आहेत। आता आपण घालूया काळा मसाला, सोबतच कोथिंबीर घालायची आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे। याची ग्रेव्ही एवढीच ठेवायची आहे, तुम्हाला याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर पाणी घालू शकता। तुम्ही इथे बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे। अशा प्रकारे आज आपण चमचमीत आणि चवीला एकदम भारी असणारी भरलेली ढेमसी किंवा टिंड्याची रेसिपी बघितलेली आहे। तुम्ही कधी जर अशा पद्धतीत केली नसेल तर ही रेसिपी करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशा चमचमीत झणझणीत रेसिपी घेऊन, तोपर्यंत थँक्यू।